नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण केलेले आहेत हे उपवासाची पुरी भाजी। टेस्टी तर खूप आहे, म्हणजे गॅरंटीड आहे। तर चला बघूया कशा प्रकारे केली आहे ती। तर सुरुवातीला आपण पुरी बनवणार आहोत, ती आपण राजगिरा या पिठापासून बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी एवढं मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमच एवढं मीठ टाकणार आहे आणि जिरं टाकणार आहे। हे जिरं मी थोडंसं तव्यावर भाजून थोडं जाडसर असं बारीक केलेलं आहे, हे मी टाकणार आहे। त्यानंतर घेऊया तिखट मिरची, म्हणजे मिरचीची पेस्ट आहे, पेस्ट पण नाही, थोडंसं असं कुटून घेतलेली मिरची आहे, ही मिरची घेणार आहे। आणि त्यानंतर आपला उकडलेला 1 बटाटा घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे, पण माझा बटाटा खूप छान उकडला होता, त्यामुळे पाण्याची गरज खूप कमी लागली। इथे माझा हा बटाटा चांगला शिजलाय म्हणून मी अशा प्रकारेच घेतला। जर चांगला नसेल, कधी कधी शिजत नाही, तर तो किसून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये गरज असेल तरच पाणीची घालायची आहे। इथे बघा मी एकदम थोड्याशा पाण्याने हे पीठ मळून घेतलेलं आहे, कारण आपल्याला पुरीचं पीठ हे एकदम पातळ नको असतं, ते थोडंसं जाडसरच असतं। पण हे पुरीचं पीठ आहे ना, आपण जसं नॉर्मली गव्हाच्या पिठाचं असतं तसे नसतात। तर आपण पुढे बघूया ही प्रोसेस। आता आपण हे पीठ मळून झालेलं आहे, हे आपण थोडं बाजूला ठेवूया आणि भाजी बनवायला घेऊया तोपर्यंत। तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी 1 चमच एवढं तूप घेतलेलं आहे। ही भाजी मी तुपामध्ये बनवते, तूप नाही तर तेलामध्येही बनवू शकतो। त्यानंतर कढीपत्ता एकदम बारीक कापून घेतलेला आहे, कारण कढीपत्ता ह्या पोटात गेलेला चांगला असतो। त्यानंतर ते जे जिरं होतं तेच मी 1 चमच यामध्ये सुद्धा घेतलेलं आहे। आणि पुन्हा एकदा जी मिरचीची पेस्ट होती बारीक केलेली, कुटून घेतलेली, ती 1 चमच घातलेली आहे। हे आधी सुरुवातीला तुपामध्ये चांगलं परतून घेऊया। त्यानंतर आपण जो पुरीसाठी बटाटा उकडला होता ना, त्यासोबतच या भाजीचा पण बटाटा उकडून घेतलेला आहे, आणि सोबत काही शेंगदाणे अख्खेसुद्धा उकडले होते त्यासोबतच, तर ते यामध्ये मी आता ॲड करते। पुन्हा एकदा हे आपण चांगलं ढवळून घेऊया आणि त्यानंतर घालणार आहे हा आपला उकडलेला बटाटा। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत एवढ्या भाजीसाठी। त्यानंतर हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये, आणि जर साखर हवी असेल तर घालायची आहे, पण इथे मला गोड नको हवी होती थोडी, म्हणून मी नाही टाकली आहे। पण जर हवी असेल तरीसुद्धा छान लागते, म्हणजे आपण जसं खिचडीमध्ये टाकतो ना तशा प्रकारे। 1 चमच मीठ टाकून हे मी पुन्हा एकदा ढवळून घेते आहे। आणि यानंतर मला असं वाटतं की यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूटसुद्धा असावं, म्हणून मी 1 चम्मच एवढं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। नाही टाकलं तरी काही एवढा फरक नाही पडत, पण मला वाटतं म्हणून मी टाकणार आहे, छान लागेल। आपली भाजी रेडी आहे, चला पटकन पुऱ्या बनवून घेऊया। तर त्यासाठी या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्या जशा नॉर्मल पुऱ्या असतात ना, तसं जमत नाहीत लाटायला, तर त्यासाठी अशी प्लास्टिक पिशवी एखादी, किंवा हे मी दुधाची पिशवी घेतलेली आहे, त्याला थोडं तेल लावायचं आहे। पिशवी चांगली स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून घ्यायची आहे, त्याला तेल लावायचं आहे आणि मग लाटायची आहे किंवा थापायची आहे, जसं जमेल तसं, कारण मग नंतर ती उचलायलासुद्धा, वेगळी करायलासुद्धा बरी पडते। आता याचा आकार आणि ते कडान फुटलेली आहे, त्यामुळे मी अशी पुरीला जसा आपण आकार देतो तशा प्रकारे करून घेते आहे, म्हणजे मस्त आपली गोल पुरी रेडी होईल। आणि ही आपल्याला अशी पिशवीपासून वेगळीसुद्धा करता येईल, पण असंच जर तुम्ही करायला गेलात तर ते थोडंसं कठीण होतं, त्यामुळे असं करायचं आहे। तेल तापलेलं आहे आपलं चांगलं, पुऱ्या मस्त तळून घेऊया। खूप छान बनतात ह्या पुऱ्या, टेस्टी तर अगदी मस्तच, म्हणजे खरंच खूप छान आहे हे ऑप्शन उपवासासाठी। आपली पुरी मस्त टम्म फुगलेली आहे। नक्की ट्राय करून बघा या उपवासाला। तुम्ही पण जर असे 9 दिवस उपवास करत असाल तर नक्की ट्राय करून बघा। तयार आहे आपली उपवासाची पुरी भाजी, टेस्ट गॅरंटीड आहे। व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा, आणि या उपवासाला ट्रायसुद्धा करा। आणि बघा किती मस्तपैकी आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। नक्की एक व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर अजून जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।